बातमी नागपूरमधून आहे। एटीएमच्या बाहेर नागरिकांची झुंबड उडाली होती। नोटबंदी झाली आहे का तर नाही, पण खापरखेड्यातील ॲक्सिस बँकेच्या एटीएम वर काय घडलं की एटीएम वर येणाऱ्या ग्राहकांची इथं चांदी झाली, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। हजार मागा 1600 देणारं एटीएम, बँकेच्या एटीएम वर ग्राहकांची चांदी। नागपुरात चमत्कार की तांत्रिक चूक? एटीएम मधून पैसे निघत नसल्याचे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील, मात्र नागपूरमध्ये तुम्हाला धक्का बसेल अशी घटना घडली आहे। नागपूरच्या खापरखेडात एटीएम मधून 1000 रुपये काढण्यासाठी कार्ड टाकलं तर थेट 1600 रुपये मिळाल्याची घटना घडली। ही बातमी शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि लोकांची ॲक्सिस बँकेच्या एटीएम बाहेर पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली। नेमकं काय घडत होतं खापरखेड्यातील या एटीएम मध्ये, त्याची माहितीच सकाळ वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने दिली। मी प्रत्यक्षात पाहिलं की तिथे अमाऊंट जेव्हा टाकत होते, 1000 टाकले की 500च्या 3 नोटा आणि 100ची नोट निघत होती, आणि जर 500चं अमाऊंट टाकलं विड्रॉलसाठी तर 500च्या 2 नोटा आणि 100ची नोट निघत होती। या एटीएम मधील ही पहिलीच घटना नाही, तर या आधीही 1000 रुपये काढल्यास 2000 रुपये मिळत असल्याचा प्रकार घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली। तर ही घटना तांत्रिक चुकीनं झाल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं। काय झालं की 22 जून 2022ला असाच प्रकार याच एटीएम मध्ये झालेला होता। तेव्हा 1000 रुपयाच्या विड्रॉलवर 2000 रुपये निघत होते आणि तेव्हाही हा प्रकार 2-2.5 दिवस सुरू होता। तर त्यावेळेस जेव्हा मला कळलं तर रात्री 11:30-12 वाजलेले होते। तेव्हा मी या एटीएम सेंटरमध्ये आलो तेव्हा लोकांची भरपूर गर्दी होती। लोकांनी अक्षरशः भरपूर पैसे त्यावेळेस एटीएम सेंटरमधून काढलेले होते। तेव्हा मी पोलिसांना सूचना देऊन बोलावलं होतं आणि एटीएम सेंटर बंद केलं होतं। नागपूरमधील खापरखेड्यातच नाही, तर यापूर्वीही ॲक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये असाच प्रकार घडल्याचं समोर आलंय। एटीएम मधून जास्त पैसे निघण्याच्या घटना। 19 जून 2018 रोजी नाशिकमधील ॲक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये 5 पट पैसे निघण्याचा प्रकार। 22 जून 2022ला याच एटीएम मधून दुप्पट पैसे निघत असल्याची घटना। नेहमी ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्यावरून बँकेच्या विरोधात तक्रारी असतात, मात्र एटीएम मधून अचानक ग्राहकांना जास्त पैसे मिळाल्यामुळे ग्राहक ॲक्सिस बँकेवर नक्कीच खुश असणार। पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नागपूर।